नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण तुम्हा सगळ्यांचं आपल्या या नव्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज आलो आहे खाडीवरती आणि आज आज काय फारशी मोठी व्हिडिओ नाही आणि फारसं काय मासे पकडण्याचं तुम्हाला दाखवण्यासारखं सुद्धा नाही आहे. फक्त काय आपण जी डोळी लावली होती ती डोळी आज काढण्यासाठी आलेलो आहे. आपण लावलेल्या डोळ्या फिक्स असतात, म्हणजे ज्यावेळेस पाणी भरतं तेव्हा मासे वरती चढतात आणि पाण्याला ओटी लागली त्या ओटीच्या पाण्याबरोबर ती मासे आपल्या डोळीमध्ये शिरतात. तेच मासे डोळीने आपण मग जेव्हा पाणी पडतं तेव्हा आपण डोळी काढतो आणि डोळीमध्ये किती मासे भेटलेत ते बघतो. तर मित्रांनो, आज त्या गोष्टीसाठी झालेलो आहे. व्हिडिओ काय फारशी मोठी होणार नाही. काका पाण्यामध्ये उतरलेले आहेत, मी तुम्हाला दाखवतो आज आपल्याला डोळीमध्ये किती मासे भेटतात. जर आजची ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बघूया मित्रांनो, आज आपल्याला डोळीमध्ये किती मासे भेटलेत. डोळी लावली होती ना ती आता ते काका काढतायत बघा. खाली ना ते तिकडे दिसते टोकाला. आता पाण्याला ओटी लागली म्हणून जी डोळी लावली होती ती आता डोळी काढतायत. ते आता डोळी काढून झाल्यावर आपण वरती आलो की बघणार आहोत आपल्याला डोळीमध्ये किती मासे भेटले. आज पाऊस तसा खूप आहे, बघूया मासे भेटायला पाहिजे डोळीमध्ये. ही जी आपली डोळी दिसते ते जे इकडे बांधलेले त्या साईडला एक खांब आहे, मिडलला एक खांब आहे, त्याच्या बाजूला एक खांब आहे आणि इकडे त्या फिक्स बांधलेल्या आहेत. म्हणजे काय, जेव्हा पाणी भरतं तेव्हा पाणी वर चढल्याच्या नंतर मासे जे वरती चढतात खाडीला, ते ज्यावेळेस पाण्याला ओटी लागली की मग पुन्हा पाणी खाली जायला लागतं, तसं मग मासे त्या डोळीमध्ये घुसतात आणि त्या डोळीचा झोल एकदम टोकाला असतो. आता मी पाण्यात उतरत नाही यासाठी पाऊससुद्धा आहे आणि खाली इकडे चिखल आहे, मला जायला भेटणार नाही म्हणून साठी थोडा लांबून व्हिडिओ करतोय. हे बघा इकडे आहे. त्या डोळीचा झोल एकदम लास्टच्या टोकाला होता. ते आता घेऊन वरती येतील, मग आपण बघणार आहोत किती मासे भेटले. पावसामुळे खाडीला सुद्धा खूप पाणी आहे. हे बघा एकदम पाण्याला स्पीड भरपूर आहे. अजून आपल्याला ते बोचकं काढायला वेळ लागतोय. काका एकटेच आहेत. बाजूला एक पाक सुद्धा मारतोय हा दादा पाक मारतोय आणि आपले काकाचे आहेत ते डोळी काढतायत. डोळीला काही लोक बोचकं सुद्धा बोलतात, म्हणजे असं बोलतात बोचकं. आता बोचकं काय हिशोबाने बोलतात माहित नाही. हे बघा पागामध्ये पण काय ते बघू आपण. मी काय खाडीमध्ये उतरलो नाही, चिखल खूप आहे. पागाला काय इथे रिकामी, तिकडे आपलं डोळी काढायचं काम चालू आहे. हे बघा काका सुद्धा वरती आलेत. काकांना पण थंडी वाजायला लागली, कारण का गोलवं काढायला अजून वेळ लागतोय, कारण जाळ्यामध्ये कचरा खूप होता. त्यामुळे काका बोलले की थोडा वेळ वरती जातो आणि मग आता एक 10-15 मिनिटांनी पुन्हा ते आपली डोळी काढायला पाण्यात उतरतील. पाणी सुद्धा खूप थंड आहे आणि वरतून पाऊस आहे, त्यामुळे काकांना पण थंडी लागले. काका बोलले 10-15 मिनिटं वाट बघू आणि मग आपली जी डोळी लावली ते आपण काढून बघू काय मासे, कारण जाळीमध्ये कचरा खूप अटकलाय. चला बघूया मित्रांनो, एक 10-15 मिनिटाच्या ब्रेक नंतर काका परत जातील पाण्यामध्ये. हे बघा काका परत आता उतरत आहेत पाण्यामध्ये. आता जाऊन आहे ना आपली डोळी काढून घेऊन येतील वरती, मग आपण बघू आपल्याला किती भेटत आहेत. डोळीमध्ये कोलबी जास्त भेटतील असा अंदाज आहे, काका म्हणत होते, कारण आता काय त्याच्यामध्ये कोलबीच भेटेल असं ते मला बोलत होते. बघू आता किती कोलबी येते किंवा कोणते मासे येतात ते. काका आता तिकडे डोळीच्या इथे पोचलेले आहेत. हे बघा आता डोळी काढतायत. झूम केलं तर पिक्सल फेड होत आहे. बघूया, कारण मी वरतीच आहे काठावरती, अजून खाली उतरलो नाही. हे बघा हे बघा आता काका आहे ना डोळी काढून वरती यायला निघालेत. ॲक्च्युली अंधार खूप होत चालला आहे, त्यामुळे तुम्हाला क्लिअर दिसणार नाही. हे बघा डोळी सोडली त्यांनी आणि डोळीमध्ये जे काय होतं ते सगळं गोणीमध्ये भरून वरती यायला निघालेत. आता वरती आले की आपण बघूया ते सगळं ओतून आपल्याला किती मासे भेटत आहेत ते दिसतील त्यामध्ये. इकडे नितेशला सुद्धा पाग मारतोय. हे बघा आणि तिकडून काका येत आहेत. आता याला पागात काय भेटतंय ते बघू आणि तिकडून काकानी काय आणलंय ते सुद्धा बघू. हे बघा आता वरती येत आहेत. चांगले मासे भेटले पाहिजेत. ते कोलबीज भेटणार आहे, जास्त करून माशांची अपेक्षा नाही आहे. डोळीमध्ये कोलबीज भेटतील. इकडे नितेश झाला सुद्धा काय नाही. काका वरती येत आहेत.
आता त्या आणलेल्या सगळ्या गोणीतून ते पलटी मारतोय. बराचसा कचरा दिसतोय. इकडे निवटे मासे आहेत. हे निवटे आहेत ना? निवटी ना? हा, आणि कचरा बघा किती आहे. बाप रे बाप. सगळं मँग्रोवच्या झाडांची फळं आहेत. भरपूर कचरा आलाय. हा हा, कोलबी बघा ती. चालतो मी. निवटी आहे. कचरा भरपूर आहे. हा, आधी पण आलेला ना. बापरे, सगळा कचराच आहे. बघूया आपण हे सगळी झाडाची फळं याच्यात जायला लागली. हे बघा कोलबी आहे काय छोटी. हे बघा. काय नाही, एवढी कोलबी पण नाही ना. ही बघा एक. तेवढं पाऊस पडून माती नाही. हा, यायला पाहिजे होते. ठेवतो परत. हा, कोलबी तरी यायला पाहिजे होती. ही बघा, ही बघा, हे बघा एवढी भेटले. कचराच भरपूर आलाय. हे बघा एवढे. हे बघा, हे बघा, एवढा सगळा कचरा आहे आणि एवढी कोलबी भेटते बघा. काहीच नाही म्हणजे नाहीच्या बरोबर आहे सगळं. काही हरकत नाही म्हणजे यावेळेस काय नाहीच आहे. ही एक छोटी आहे. कचरा भरपूर आहे मित्रांनो. पावसामुळे हा सगळा कचरा वाहून जाळीमध्ये येतोय, त्यामुळे डोळीमध्ये हा सगळा कचरा साचला. ही बघा, ही बघा एक मोठी. तर हा कचरा परत फेकून देऊ पाण्यामध्ये. तर मित्रांनो, एकंदरीत आज आपल्याला थोडीशीच कोलबी भेटले. काकांनी मेहनत पुरेपूर घेतलेली. आपली ती डोळी आहे ती दरवर्षी म्हणजे दरवेळेसारखीच लावलेली, पण का माहीत नाही डोळीमध्ये आपल्याला मासे सुद्धा नाहीत आणि कोलबी सुद्धा नाही. आता काय कारण असू शकतं? कचऱ्यामुळे मासे कमी आहे. कचऱ्यामुळे मासे कमी येतात असं काकांचं म्हणणं आहे. बरोबर आहे, कारण पाऊस सुद्धा खूप पडतोय आणि जाळीमध्ये कचरा भरपूर येतो ना. कचऱ्यामुळे काय हरकत नाही. यावेळेस मासे भेटले नाहीत, कोलबी सुद्धा भेटली नाही, पण पुढच्या वेळेस आपल्याला नक्की भेटेल ना काका. हे गणपती नंतर थोडी मासे चालताना. आणि हे बघा, आपला नितेशदा पाग मारून मासे पकडत होता. पागामध्ये एवढे मासे पकडले. हे बघा, ही बोई आहे आणि कोलबी आहे. चांगली झिंगा भेटलेली आहे मित्रांनो. त्यामुळे नितेशदाचं काम झालेलं आहे. आपल्या काकांना कोलबी भेटलेली नाही, काय हरकत नाही. काकांना सुद्धा पुढच्या वेळेस चांगली भेटेल. तर मित्रांनो, व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू मित्रांनो, थँक्यू.
ही बघा कोलबी, ही आज नितेश दाने पकडले. वॉट साईज, जबरदस्त साईजची कोलबी पकडले. एक नंबर. आपल्याला डोळीमध्ये नाही भेटली, पण पागामध्ये कोलबी एवढी पकडले नितेश दाने. ही बघा साईज काय ती, जबरदस्त साईज, मस्त साईजची आहे, जबरदस्त.